रेकी करतो आपण. रेकी म्हणजे तुमच्या नावाने तुमच्या बर्थ डेटनुसार त्याला चार्ज केलं जातं आणि नंतर चार्ज करण्यासाठी ह्याला सेलेनाईट प्लेट लागते. ती सेलेनाईट प्लेट पण घेऊन जा. सेलेनाईट प्लेट लागते, ती सेलेनाईट प्लेटमध्ये ठेवायचं आणि हा बॉक्स आम्ही प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्येच ते ठेवायचं. असं इतर कुठेही ठेवायचं नाही, कारण इतर कुठेही ठेवलं तर ते न्यूट्रलाइज होतं, म्हणजे त्याचं जी पॉवर आहे. कारण आपण जेव्हा घालतो एखादं रत्न हातामध्ये किंवा ह्याच्यात, तर ते आपल्या बॉडीशी अलाईन होतं, कनेक्ट होतं. आता ह्याच्यामध्ये 8 क्रिस्टल्स आहेत. त्याच्यामध्ये ग्रीन एव्हेंचुरिन, ग्रीन जेड, सिट्रीन, टायगर्स आहे, क्लिअर क्वार्ट्ज आणि पायराईट आणि हा गोल्डन पायराईट. तर बेसिकली एकूण एकचं काम जे आहे ते वेगळं आहे. ठीक आहे, ह्याचं पण PDF तुम्हाला पाठवले जाणार. क्रिस्टल ब्रेसलेट वापरायचं कसं तेही सांगितलं जाणार. चार्ज कसं करायचं काय तेही तुम्हाला PDF मध्ये असणार आहे. सो आता मी तुम्हाला माहिती सांगते. ग्रीन एव्हेंचुरिन आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅब करतो. त्यानंतर ग्रीन जेड ऑपॉर्च्युनिटीजला स्टिक करतं, म्हणजे आपल्याला त्या ऑपॉर्च्युनिटीपर्यंत नेण्याचं काम, म्हणजे हे ग्रॅब करून तिथपर्यंत आणण्याचं काम करतं. सिट्रीन कॉन्फिडन्स लेवल बूस्ट करण्याचं काम करतं. गुरुतत्व माहिती तुम्हाला, आपण पुष्कराज घालतो. पुष्कराजचा सबस्टिट्यूट मानला जातो सिट्रीन. त्यानंतर टायगर्स आय आहे. टायगर्स आय म्हणजे मंगळाशी कनेक्टेड आहे, जिथे कृती आपली गरजेची असते. कसं होतं, आपल्याकडे बऱ्याच वेळेस काम असतं पण आपल्याकडनं होत नाही, तर त्यासाठी आपली कृती वाढावी, ॲग्रेशन वाढावं त्याबद्दलचं, त्यासाठी टायगर्स आहे. क्लिअर क्वार्ट्ज म्हणजे आपली माइंड जोपर्यंत क्लिअर राहणार नाही एखाद्या गोष्टीसाठी तोपर्यंत तुम्ही ती गोष्ट करू शकणार नाही. तुमचं काम असू दे, प्रमोशनसाठी असू दे, काही असू दे, कुठल्याही गोष्टीसाठी, व्यवसाय असेल, जॉब असेल, तर त्याच्यासाठी आपलं क्लॅरिटी असावी, ते महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं जर का व्यवस्थित असलं तर तुम्हाला काय हवं आहे, आपल्याला पैसा हवा असतो, आपल्याला मनी अट्रॅक्शन गरजेचं आहे. तर ते मनी अट्रॅक्शनचं काम पायराईट करतं आणि गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज घेऊन तुम्हाला ते अट्रॅक्ट करतं. अशा हे 8 ते 9 क्रिस्टल्स जे आहे ते तुम्हाला टोटली वर्क आहे. आता बरेच जण एखाद्याला जर का एखादीच गोष्ट हवी आहे, जॉब लागतच नाही आहे, तर ते ग्रीन एव्हेंचुरिन किंवा ग्रीन जेड घेतात, कारण ऑपॉर्च्युनिटी अट्रॅक्ट करण्याचं काम करतं. याचा कॉईन पण येतो, झिबू कॉईन बघितला असेल तुम्ही, ते बरेच जण आता इथे बघा, मी माझं इथे ठेवलेलं आहे. सो ही व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची सेवा आहे ती. सो त्याचे वेगळे वेगळे क्रिस्टल्स पण येतात, त्याला कसं कधी वापरायचं तेही असतं. सो याला तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव आणि जन्मतारीख माहिती असेल तर देऊ शकता, अदरवाईज संपूर्ण नाव का घेतो का, तर तुमच्या म्हणजे वडिलांचं नाव पण येतं त्याच्यामध्ये. त्या पद्धतीने ते रेकी केलं जातं. रेकीची प्रोसेस असते, त्यानुसार मग ते तुम्हाला पाठवतात. फक्त रेकी करण्यासाठी तुमचं नाव देऊन ठेवा, बर्थ डेट असेल बर्थ डेट देऊन ठेवा, आणि संध्याकाळी कलेक्ट केलं किंवा मध्ये सकाळी कलेक्ट केलं तरीही चालेल. असं म्हणजे असा चांगला दिवस आहे आज, गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. संध्याकाळी जरी कलेक्ट केलं तरी चालेल. करंगुली मला घेऊन जाऊ शकता आता तुम्ही. ही सेलेनाईट प्लेट आहे. सेलेनाईट बाउल संपलेत ना आपले. सेलेनाईट प्लेट आहे. ही प्लेट म्हणजे सेलेनाईट म्हणजे हे ॲक्च्युली मून च्या अंडर लाईटमध्ये हे ठेवावं लागतं. म्हणजे समजा जेव्हा पौर्णिमा असते हे ठेवायचं आणि ह्याच्यावरती हे ब्रेसलेट जे आहे यावरती चार्ज करायचं अंडर मूनलाईट एव्हरी पौर्णिमेला. आणि रोज पण जेव्हा फक्त पौर्णिमेला ह्याच्यावरच ठेवायचं, कारण ही चार्जिंग प्लेट आहे. आजकाल मोबाईल कसा फक्त ठेवला की डायरेक्ट चार्ज होतो, तशाच पद्धतीने हे ॲक्च्युली वाईट का आहे, तर यामध्ये जे काही नेगेटिव्ह पॉवर्स किंवा ज्या काही गोष्टी असतात त्या अट्रॅक्ट करतं, न्यूट्रल करतं, नवीन एनर्जीसाठी तयार होतं. म्हणजे आपण रोज सकाळी आंघोळ झाल्यावर घालायचं ब्रेसलेट. वॉशरूम्स वगैरेच्या वेळेस शक्यतो यूज नाही करायचं, पण ऑप्शन नसेल काढून ठेवण्याचं तर मग रात्री झोपण्यापूर्वी काढून ठेवायचं ह्यावर असं. सो तुमचं साईड टेबल असेल किंवा ह्याच्यावर असेल तर तुम्ही ठेवू शकता. तर ही चार्जिंग प्लेट आहे. तुम्ही आपण नॉनव्हेज वगैरे खातो त्याला काही इश्यू नाही, त्याला काही इश्यू नसतं. ते असे तुम्ही आणि हे करंगुली माळ आहे त्याचा पण काही इश्यू नाही, त्याला मी तुम्हाला पाठवेल ना. त्याला पण कधी घालायचं काय, मंगळवारी आणि शनिवारी काहीतरी घालतात, मग ते कसं घालायचं वगैरे हे पण ॲक्च्युली तुमच्या करंगुली मालामध्ये तुमच्या टोटली कृतीवरती काम करतं. आता आजकाल खूप इतकं डिमांडिंग आहे. याच्यामध्ये प्लेन पण आहे आपल्याकडे. समजा तुम्हाला सिल्वर नको असेल तर प्लेन पण येते, सर्टिफाईड येते ती. आणि ही आहे, ही सिल्वर कॅपिंगची असते. आंघोळीच्या वेळेस वगैरे काढायचं हे म्हणजे कमळगट्ट्या माळीसारखे असे वेल्वेटी असतात, खराब होऊ शकतात असं म्हणून काढून ठेवायचं. शक्यतो कोणतीही माळ, कुठलेही क्रिस्टल्स कधीही रात्री झोपताना काढायचे आणि मग घालायचं.